नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे बघा। आज 26 डिसेंबर आणि आजची महत्त्वाची आणि आनंदाची बातमी बघा, सकाळी 10 वाजल्यापासूनच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे यायला सुरुवात झालेली आहे। हो, आपण ज्या लाडक्या बहिणींचे फॉर्म भरले होते त्यांना सकाळी मेसेज आलेले आहेत। 10:15 त्यांच्या अकाउंटवरती पैसे आलेले आहेत। त्यांच्या अकाउंटवरती 1,500 रुपये डिसेंबरचा 6वा हप्ता, तर काही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 7,500 रुपये हे तिथं पडलेले आहेत। तर सर्व लाडक्या बहिणींचं आता अभिनंदन आहे, कारण लाडक्या बहिणी आता खुश झालेल्या आहेत, कारण 7,500 रुपये तर पडतच आहेत, याच्यासोबत 1,500 रुपये पण मिळत आहेत। आणि आत्ताच बैठकीमध्ये 15 मिनिटापूर्वी एक मोठा निर्णय झालेला आहे। तो मोठा निर्णय काय तो पण मी तुम्हाला सांगणार आहे, जे ऐकून अजूनही लाडक्या बहिणींना आनंद मिळणार आहे, त्यांना अजून योजनांचा लाभ तिथं मिळणार आहे। लक्षात घ्या, सकाळपासूनच 10 वाजल्यापासून वाटप सुरू झालेलं आहे। 10 जिल्ह्यांमध्ये आज वाटप होणार आहे। पोस्ट आणि कोणत्या बँकेत पैसे आले आहेत हे सांगणार आहे। 85 लाख बहिणींना आज पैसे येणार आहेत। आज तिसरा टप्पा हा वाटपाचा सुरू आहे। आज आणि उद्या अजून हे 2 दिवस कंटिन्यूअस वाटप सुरू राहणार आहे। ह्या 2 दिवसात जर वाटप झालं तर कंप्लीट, नाही तर अजून परत सोमवारपासून वाटप सुरू होईल, कारण शनिवारी बँक बंद असतील, सुट्टी आहे शनिवार रविवार। बघू तरी पण शनिवारी काय अपडेट येत आहे का त्यावेळेस आपण तुम्हाला सांगू। तर सध्या तरी आपण बघत आहोत की जे काही लाडक्या बहिणी राहिलेल्या होत्या त्यांना जे टप्प्याटप्प्यानुसार, लक्षात घ्या, पैसे इथं टप्प्याटप्प्याने येत आहे। तुम्हाला मी आधी सांगितलं होतं, आपला इथं जो आहे तो प्रत्येक टप्पा हा 80 ते 85 लाखाचा, पहिला टप्पा जो होता तो 35 लाखाचा होता, दुसरा टप्पा 80, आता आज 85 लाख अशा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये तिथं पैसे येत आहेत। ब्रेकिंग न्यूज आहे, आत्ताची सगळ्यात मोठी बातमी लाडक्या बहिणींसाठी जी आहे ती आनंदाची आहे, कारण अखेर आता लाडक्या बहिणींचा वर्षाचा शेवट जो आहे तो गोड झालेला आहे आणि जे तुमचं जे काही प्रतीक्षा होती ती तिथं संपलेली आहे। तर सगळ्यात आधी तुम्हाला मी सांगणार आहे, ज्या मोठ्या तिथं घोषणा झालेल्या आहेत, ज्या मोठ्या धडाकेबाज निर्णय हे सरकारनं आता घेतलेला आहे, जे नवीन वर्षासाठी काही महत्त्वाच्या योजना येणार आहेत, ज्याच्यामध्ये लाडक्या बहिणींना खूप खूप फायदा होणार आहे। शेतकरी मित्रांसाठी खूप मोठा फायदा होणार आहे। आणि ज्या लाडक्या बहिणी, लक्षात घ्या, कोणत्या बँक खात्यात पैसे आलेले आहेत हे तुम्हाला मी सांगणारच आहे, कारण तुमचं बँक खातं कोणतं आहे त्याच्यावरती सुद्धा सध्या निर्भर होत आहे, कारण काही बँकांना तिथं प्राधान्यसुद्धा देत आहेत। लक्षात घ्या, पैसे सगळ्यांना येतील, काही जिल्ह्यांना पहिल्यांदा वाटप होत आहे, कारण ट्रान्झॅक्शन हे टप्प्याटप्प्याने होत आहे। आज तिसरा टप्पा आहे। तिसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा लक्षात घ्या, कोणाला 10 वाजता पैसे येतील, कोणाला 11ला येतील, कोणाला 12 वाजता येतील, कोणाला 1 वाजता येतील, कोणाला 2 वाजता येतील, कोणाला 5 वाजता येतील। अशा ह्या टप्प्याटप्प्यांमध्ये पैशांचं वितरण हे केलं जात आहे, हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे। आणि अशा माहितीसाठीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणं खूप गरजेचं आहे। तर लक्षात घ्या, मराठी इन्फॉर्मेशन सेंटर या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, कारण तुम्ही काय करताय, सगळीकडं सगळ्या जे काही महत्त्वाच्या योजना आहेत ते आपल्याकडंच आपण सगळ्यात अगोदर हे देत असतो, तरी पण तुम्ही काय करताय, चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरून जाताय आणि आपण जी खरी माहिती देत असतो ती तुमच्यापर्यंत पोहोचत नाही। तर लक्षात घ्या, लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे। योजना संदर्भात अदिती तटकरे मॅडमनी सुद्धा एक मोठी अपडेट इथं दिलेली आहे। त्यांनी स्वतः काही महत्त्वाचे अपडेट दिले आहेत। लक्षात घ्या, इथं जर आपण बघितलं तर 7,500 रुपये हे लाडक्या बहिणींच्या अकाउंटवरती पडलेल्याचा मेसेज सुद्धा आता लाडक्या बहिणींच्या अकाउंटवरती आपल्याला दिसत आहे। तर सर्व लाडक्या बहिणींचं इथं अभिनंदन आहे, कारण लक्षात घ्या, जे काही पैसे होते ते 3 दिवस झाला आता वाटप सुरू आहे। पहिल्या टप्प्यात मी तुम्हाला आधी सांगितलं की 35 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहेत। आता इथून पुढचे जे हप्ते आहेत ते अजून यायला चालू आहेत। तर तुम्हाला मी सांगतो आहे, कोणते 10 जिल्हे, कोणत्या त्या बँका आहेत आणि पोस्टात पैसे येणार का हे सुद्धा सांगणार आहे। महत्त्वाचे 3 अपडेट्स आपल्यापर्यंत आलेले आहेत, ज्याच्यामध्ये लाडक्या बहिणींचा अजूनही तिथं त्या खुश होणार आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, तर बैठकीवर बैठकी होत आहेत, कारण लाडक्या बहिणींना अजून कसं नवीन वर्षाचं गिफ्ट देता येईल याच्याकडे सरकारचं सध्या कल चालू आहे। त्याच्यातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जे काही उपमुख्यमंत्री, आपले दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांनी सुद्धा इथं मोठी घोषणा केलेली आहे। लक्षात घ्या, लाडक्या बहिणींना आता घरकुल हे मिळणारच आहे। लक्षात घ्या, घरकुल हे जे आहे ते मिळणार आहे, कारण त्या घरकुलामध्ये जास्ती मंजुरी आलेली आहे केंद्र सरकारकडून। महाराष्ट्र राज्यासाठी जे काही घरकुल आहेत त्याच्यामध्ये जास्त मंजुरी आलेली आहे आणि तुम्हाला पटापट घरकुलासाठी अप्लाय करायचं आहे। लक्षात घ्या, लाडकी बहीण योजनेसाठी जी लाडकी बहीण पात्र असेल ती सुद्धा घरकुलासाठी पात्र असेल। तुम्हाला घरकुलासाठी सुद्धा तिथं ॲप्लिकेशन करायचे आहेत, पटापटा तुम्हाला ते योजना आहे त्याचं काम सुरू ठेवायचं आहे। याच्यासोबतच तुम्हाला जे काही तुमचं घरकुल असणार आहे, तर तुम्हाला माहिती आहे आजकाल लाईट बिल हे खूप येत आहे, तर हे कुठंतरी लक्षात आलेलं आहे सरकारच्या। त्या निमित्तानं त्यांनी काय केलेलं आहे, घरकुलासोबतच सोलारचं सुद्धा वाटप केलेलं आहे। घरावरती सोलार सुद्धा तुम्हाला तिथं देणार आहेत, ज्याच्यामुळं
लाडक्या बहिणींना वीज बिलाचा तडाखा हा कमी मिळणार आहे। यासोबतच शेतकरी मित्रांना सुद्धा तिथं लाईट बिल हे त्यांचं कमी करण्यात आलेलं आहे। कोणकोणत्या लाडक्या बहिणींचं लाडक्या शेतकऱ्यांचं वीज बिल कपात केलं गेलेलं आहे त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा, कारण भरपूर जणांचं इथं आपल्याला असं बघायला मिळत आहे की न्यूज येत आहेत की तिथं वीज बिल हे माफ झालेलं आहे। खरोखरच माफ झालं असेल तर त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा की हो आमचं माफ झालेलं आहे, म्हणजे आपल्या इतर बांधवांना सुद्धा कळणार आहे की खरंच माफ झालेलं आहे का। लक्षात घ्या, RBIची काही पॉलिसी असतात त्या पॉलिसीमध्ये काही बँका असतात त्या बसल्या पाहिजेत। लक्षात घ्या, ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरले त्यावेळेस आपला सगळ्यांचा विश्वास नव्हता आणि त्यावेळेस आपण कुठलीही बँक दिली, जसं ज्या छोट्या छोट्या बँका आहेत त्या दिल्या, परंतु लक्षात घ्या बँक ज्यावेळेस आपण ट्रान्झॅक्शन करत असतो त्यावेळेस त्या बँकेला IFSC कोड असणं खूप गरजेचं असतं। ज्या बँकेनं IFSC कोड नाही अशा बँकेमध्ये ऑनलाईन ट्रान्झॅक्शन्स हे होत नाहीत, DBT डायरेक्ट होत नाही। तर तुम्हाला हे गरजेचं आहे, तुमच्या आज बँकेत जायचं आहे, कारण आज आणि उद्या हे 2 दिवसच बँक चालू आहे, पोस्ट चालू असणार आहे, त्यामुळं आज बँकेत जायचं आहे। आत्ताच लगेच जाऊन तुम्हाला काम करायचं आहे ते म्हणजे आधार DBT करून घ्यायचं आहे, आधार मॅपिंग झालेलं आहे की नाही हे बघायचं आहे। मोबाईलवरती सुद्धा हे तुम्ही करू शकता, बघू शकता, करू शकत नाही करण्यासाठी तुम्हाला बँकेतच जावं लागणार आहे आणि पोस्टात सुद्धा जावं लागणार आहे। जर पोस्टाचं खातं असेल तर पोस्टात जावा, जर बँकेचं खातं असेल तर बँकेत जाऊन तुम्ही हे काम करायचं आहे। लक्षात घ्या, गॅससाठी एक तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगतो, लक्षात घ्या लाडक्या बहिणींना लाडकी बहिणींना 1,500 रुपये तर मिळणारच आहेत, परंतु गॅसचे सुद्धा 850 रुपये तिथं मिळणार आहेत। तर ते मिळण्यासाठी सर्वप्रथम लाडक्या बहिणीला ते जे कनेक्शन आहे ते पुरुषाच्या नावावरून महिलेच्या नावावर करणं अत्यंत गरजेचं आहे। त्यासाठी तुम्हाला गॅस एजन्सीमध्ये जाऊन ते सगळं काम करायचं आहे। गॅस एजन्सीमध्ये गेल्यानंतर तुम्ही त्यांना म्हणू शकता की आम्हाला जे कनेक्शन आहे ते ट्रान्सफर करून घ्यायचं आहे, तर त्याची प्रोसेस सांगा, ते करून देतील। त्यानंतर जर तुमचं महिलेच्याच नावावर कनेक्शन असेल तर त्याची EKYC करणं गरजेचं आहे, जर EKYC नसेल तर पैसे येणार नाहीत। ह्या सर्व बाबी तुम्हाला तातडीने करायच्या आहेत, पाळायच्या आहेत, तरच तुमच्या अकाउंटवरती पैसे हे येणार आहेत। आणि आजपासून वाटप अजून पुन्हा चालू झालेलं आहे, सकाळी 10 वाजल्यापासून पैसे यायला हे सुरू झालेलं आहे। ज्या लाडक्या बहिणींना पैसे आले नाहीत त्यांनी मी जे काही सांगितलं आहे ते काम करायचं आहे। आणि काही महत्त्वाच्या बँका असतात त्या बँकेमध्ये पैसे पाठवायला सुरुवात आहे, जसं बँक ऑफ बरोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया जसं असेल, स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, अशा महत्त्वाच्या बँकेमध्ये पैसे यायला सुरुवात आहे। पोस्टात देखील पैसे यायला सुरुवात झालेली आहे। लक्षात घ्या, तुम्हाला एक काम करायचं आहे, तुमचे जे काही बँक आहे आणि तुमचा जिल्हा कोणता आहे हे तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून सांगायचं आहे, जेणेकरून आम्ही तुम्हाला सांगू की तुम्हाला आज पैसे येणार आहेत की नाही, कारण भरपूर लाडक्या बहिणींना तिथं प्रश्न असतो पैसे येणार की नाही। तर त्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। सबस्क्राईब जे करतील त्याच लाडक्या बहिणींच्या कमेंट्सचं इथं उत्तर दिलं जाईल आणि कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा। चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तरी मी तुम्हाला सांगतो आहे काही सरसकट जिल्ह्यांमध्ये वाटपसुद्धा होणार आहे, काही प्रश्न असतील तर नक्की विचारा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत मित्रांनो जय महाराष्ट्र। अजून काही प्रश्न असतील तर ते तुम्ही नक्की विचारू शकता, परंतु चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे।